कुणीतरी लावला, बरोबर. आणि आता वळूया नकारात्मक सूचनांकडे. मी जेव्हा म्हणाले कपशी पाडू नका, झालं काय? नेमका कब्बशी पकडलेला हात थरथरला. काही जणांच्या हातातून तर कब्बशी सटकली सुद्धा असेल आणि काही जणांना ही कब्बशी हातातून सटकल्यानंतर ती कब्बशी फुटण्याचा खळकन आवाजही कानात ऐकू आलेला असेल. आणि मी जेव्हा पुन्हा नकारात्मक सूचना दिली आणि सांगितलं की धाडकन दरवाजा लावू नका, तेव्हा कुणीतरी अतिशय धाडकन दरवाजा लावला. फरक लक्षात घ्या आता. जेव्हा मी सकारात्मक सूचना दिल्या आणि सांगितलं चहा आणा, चहा आणताना दिसलं, दरवाजा लावा, दरवाजा लावताना दिसलं, पण जेव्हा नकारात्मक सूचना दिल्या आणि सांगितलं की कपबशी पाडू नका, कपबशी न पडणं किंवा न पाडणं हे दिसलंच नाही, उलट पक्षी कपबशी पडणं दिसलं. धाडकन दरवाजा लावू नका, धाडकन दरवाजा न लावणं हे दिसलंच नाही, उलट धाडकन दरवाजा लावलं जाणं हे दिसलं. असं का घडलं? कारण मी जे सांगितलं मेंदूबद्दलची फॅक्ट, ती म्हणजे आपल्या मेंदूला निगेटिव्ह व्हिज्युअलायझेशन करता येत नाही. याचा संवादावर कसा परिणाम होतो ना, आणखी थोडंसं क्लिअर करण्यासाठी आपण मुलांकडे जाऊया, की जेव्हा ही मुलं पर्टिक्युलरली लहान असतात, शाळेमध्ये असतात, तेव्हा आपण त्यांच्याशी कसा संवाद साधायचो, किंवा जर आता ही छोटी मुलं असतील तर त्यांच्याशी आपण कसा संवाद साधतो. एकतर खरंच खूप मोठा प्रश्न आहे बरं का. म्हणजे ह्या लहान मुलांशी आपण संवाद साधतो का? म्हणजे माझ्या ऑब्झर्वेशन नुसार कदाचित लहान मुलांशी आपण संवाद बिंवाद काही साधत नाही. आपण फक्त ह्या लहान मुलांवर भडीमार करत असतो सूचनांचा. बरे, ह्या सूचना तरी पॉझिटिव्ह असाव्यात? अजिबात नाही. या सूचना सुद्धा सगळ्या निगेटिव्ह स्वरूपाच्या असतात. म्हणजे बोलताना आपण कसं बोलतो बघा, तिथे बसू नको, ते खाऊ नको, तिकडे जाऊ नको, त्याच्यासोबत खेळू नको. म्हणजे या सूचना देता देता कधी कधी तर आपण असंही म्हणतो, बघ बरं आज मला घरी येण्यासाठी खूप उशीर होणार आहे, अजिबात कम्प्युटर गेम खेळू नकोस. कम्प्युटर गेम खेळायचं ऑप्शन आहे हे तो विसरून गेला होता. आपल्या बोलण्यामुळे आता त्याच्या लक्षात आलंय. आता आपण परत येईपर्यंत तो हमखास कम्प्युटर गेमच खेळत असणार आहे. बाहेर खूप ऊन आहे, बाहेर अजिबात खेळायला जाऊ नकोस. आता आपण केलेल्या प्रयोगानुसार आपल्या लक्षात आलं असेल बघा, बाहेर खेळायला जाऊ नको म्हटल्यावर त्याला बाहेर खेळायला न जाणं व्हिज्युअलाइज होत नाही. उलट त्याला काय व्हिज्युअलाइज होतं, तर बाहेरचे सगळे खेळ व्हिज्युअलाइज होतात. ते लेकरू बाहेर खेळायला जातं आणि घरी आल्यानंतर आपला ओरडा खातं. आणि प्लस आपल्या पॅरेंट्स मंडळींना हा गहन प्रश्न पडलेला असतो की हे पोरं असं का वागतात. म्हणजे जे करायचं नाही सांगितलं ना, हमखास तेच करून ठेवतात. गणपती बनवायला सांगितला की हमखास ते मारुतीच बनवून ठेवतात. आता आलं लक्षात गणपतीचा मारुती कसा होतो ते. म्हणूनच आता दुसरं सूत्र पाळायला लागायचं, ते म्हणजे जेव्हा केव्हा बोलायचं तेव्हा पॉझिटिव्ह मॅनर मध्येच बोलायचं. काय हवं आहे त्याच्यावर फोकस करायचा, काय काय नकोय हे सांगण्याची आवश्यकता अजिबात नसते. जेव्हा दहशतवाद खूप जास्त वाढला होता आणि बऱ्याच संस्था दहशतवाद विरोधी रॅलीज काढण्याच्या तयारीत होत्या, तेव्हा या संस्थांचे काही प्रतिनिधी मदर तेरेसांना जाऊन भेटले आणि त्यांनी मदर तेरेसांना विचारलं की आम्ही अशा अशा दहशतवाद विरोधी रॅलीज काढणार आहोत, आमच्या रॅलीजना तुम्ही सपोर्ट कराल ना? मदर तेरेसांनी अतिशय स्पष्टपणानं सांगितलं, जर तुम्ही दहशतवाद विरोधी रॅलीज काढणार असाल, मी तुमच्या रॅलीजना अजिबात सपोर्ट करणार नाही. पण जर तुम्ही शांतता रॅलीज काढणार असाल तर कदाचित मी स्वतः त्या रॅलीज मध्ये पार्टिसिपेट करेन. मला सांगा, अर्थाच्या दृष्टिकोनातून दहशतवाद विरोधी रॅली आणि शांतता रॅली वन अँड द सेम ना? अर्थ एकच आहे ना? मग फरक कशात पडतोय? फरक पडतो व्हिज्युअलायझेशन मध्ये. जेव्हा आपण दहशतवाद विरोधी रॅली असं म्हणतो तेव्हा काय व्हिज्युअलाइज होतंय आपल्याला? अन्याय, अत्याचार, रक्तपात, हिंसाचार, इव्हन बऱ्याच जणांना लगेच किंकाळ्या सुद्धा ऐकू आल्या असतील. पण जेव्हा
आपण शांतता रॅली म्हणतो. तेव्हा काय दिसतं आपल्याला? सगळेजण प्रसन्न चेहऱ्यानं आपापले कामं करतात आणि वातावरणच एकंदरीत खूप सुंदर छान प्रसन्न आहे. आपल्याला काय हवं असतं? हेच ना? म्हणूनच तर दहशतवाद विरोधी रॅली म्हणण्याच्या ऐवजी शांतता रॅली म्हणणं आपण शिकलं पाहिजे. अर्थात लक्षात आणून देते बरं का. मागच्याही सेशन मध्ये आपण बघितलं होतं, कम्युनिकेशन स्किल हे वन ऑफ द सॉफ्ट स्किल्स आहे. आणि मागच्या सेशन मध्ये सॉफ्ट स्किलचे वैशिष्ट्य पाहताना आपण बघितलेलं होतं की सॉफ्ट स्किल्सला सतत प्रॅक्टिस द्यावी लागते. म्हणजे काय होईल की आता तुम्हाला एकदम छान पटलं असेल, तुमच्या चेहऱ्यावर छानसं स्माईल पण आलं असेल, अरे हो की हे तर आपल्या लक्षातच नव्हतं आलं, किती बरोबर आहे, असंही कदाचित तुम्हाला वाटलेलं असेल. आणि तुम्ही अगदी मनातून ठरवलं असेल की आता जेव्हा केव्हा बोलायचं, आपण सकारात्मक शब्दच वापरायचे. पण इतकी वर्षांपासून लागलेली आपली सवय अशी क्षणार्धात मोडणार नाही. त्याला प्रॅक्टिस द्यावी लागणार आहे. सॉफ्ट स्किलचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते. मग काय करायचं? आपण स्वतःवर आता तसंही सीसीटीव्हीचं प्रस्थ सगळीकडे वाढलंच आहे. एक फुकटातला न दिसणारा सीसीटीव्ही स्वतःवर रोखून ठेवायचा. जो आपल्याला आपण ट्रॅक सोडला रे सोडला की इमिजिएटली लक्षात आणून देईल. आणि मग सकारात्मक बोलता बोलता पुन्हा जर आपण आपल्या नकारात्मक शब्दांकडे वळलो की तो सीसीटीव्ही आपल्याला लक्षात आणून देईल आणि पुन्हा एकदा आपण सकारात्मकतेच्या ट्रॅकवर येऊन जाऊ. हे झालं दुसरं सूत्र, जे आपल्याला बोलायचं आहे ते सकारात्मक शब्दांमध्येच बोलायचं आहे. आता तिसऱ्या सूत्राकडे जाताना तुम्हाला संवाद कसा घडतो हे अगदी थोडक्यामध्ये सांगते. संवादामध्ये एकूण 5 घटक असतात. पहिला जो घटक असतो तो म्हणजे काहीतरी त्यात मेसेज असला पाहिजे, संदेश असला पाहिजे, जो आपल्याला एकीकडून दुसरीकडे पोहोचवायचा आहे. आपण करंट सिच्युएशनचं उदाहरण घेऊया. तर ही संवादाची सप्तसूत्री जी मी तुम्हाला सांगणार आहे, तर संवादाची सप्तसूत्री हा जो भाग आहे तो आहे मेसेज. हा भाग मी तुम्हाला सांगत आहे म्हणून मी दुसरा घटक ठरते संवादाचा, म्हणजे बोलणारी व्यक्ती किंवा ज्याला आपण सेंडर म्हणतो. हे सगळं काही तुम्ही ऐकत आहात. त्यामुळे संवादाच्या प्रक्रियेतले तुम्ही तिसरे घटक आहात, ते म्हणजे रिसिव्हर. ऐकत आहात तुम्ही, ऐकणारे त्याला आपण सोप्या भाषेत म्हणू शकू. चौथा जो घटक आहे तो म्हणजे माध्यम. जेव्हा संवाद साधायचा असतो तेव्हा कुठलं ना कुठलं तरी माध्यम असणं गरजेचं आहे. जसं आता आपण मोबाईल, कम्प्युटर किंवा हे झूमचं माध्यम स्वीकारलेलं आहे. त्यानंतरचा 5वा आणि शेवटचा घटक येतो तो म्हणजे फीडबॅक. जेव्हा बोलणाऱ्याचं बोलून झालं आणि नंतर ऐकणाऱ्यानं सुद्धा फीडबॅक दिला तेव्हा हे कम्युनिकेशन सर्कल पूर्ण होऊन जात असतं. पण बघा हे प्रत्येक घटक म्हणजे ह्या घटकांपैकी प्रत्येक घटक अतिशय महत्वाचा असतो आणि दुर्दैवानं या प्रत्येक घटकामध्ये काही अडथळे सुद्धा येत असतात. आणि मग हा तिसरं जे आपलं सूत्र आहे ते म्हणजे हे अडथळे येतात हे समजावून घेणं आणि सर्वसाधारणपणे कोणते अडथळे येतात हे लक्षात घेणं. खरं तर जसं मागच्या वेळेसही मी सांगितलं होतं की सॉफ्ट स्किलचा सिलेबस खूप मोठा असतो. त्याच्यामुळे आपण जर एकच घटक घेतला आणि त्या घटकातले सगळेच्या सगळे अडथळे पाहायचे ठरवले, कदाचित पूर्ण एखादा महिना 2 महिने सुद्धा संपून जातील, पण त्या एका घटकातले सगळे अडथळे संपलेले असणार नाहीत. असं का घडेल? कारण आपण इकडे चर्चा करतोय आणि तिकडे अजून अडथळ्यांची भर पडते, असं होतच असतं. त्याच्यामुळे तसं घडेल. म्हणूनच आपण काय करणार आहोत, जस्ट एक समजावून घेण्यापुरतं आपण एक मोजके काही अडथळे घेऊया, जेणेकरून जेव्हा तुमच्यासोबत मी असणार नाही आणि लक्षात येईल की विथ द सेम इंटरप्रिटेशन संवाद होत नाहीये, कुठेतरी काहीतरी चुकतंय, काहीतरी प्रॉब्लेम येतोय, तर नेमका कोणत्या घटकात प्रॉब्लेम येतोय हे आपल्याला चटकन लक्षात येऊ शकेल. त्याच्यासाठीचा हा छोटासा डेमो असं आपण म्हणू शकतो. मग बघूया, पहिला घटक मी म्हटलं होतं की तो असतो मेसेज. आपल्याला समोरच्याला जे काही सांगायचं असतं ते जे काही म्हणजे मेसेज. मग ह्या मेसेज मध्ये अडथळे येऊ शकतात. हा पहिलाच घटक आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. बाकीच्या घटकांमधले अडथळे तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये लिहून द्यायचे बरं, जेव्हा मी तुम्हाला विचारेन तेव्हा. मेसेज या घटकातले अडथळे जर बघायचे असतील तर लक्षात घ्या, दादा कोंडके यांचा मेसेज कशा अर्थानं घ्यायचा.
ऑफकोर्स लक्षात आलं असेल तुमच्या, कारण तो मेसेज द्वयार्थी आहे, त्याच्यामुळे कोणीही वेगळा अर्थ काढेल, कोणी वेगळा अर्थ काढेल. मेसेज टू शॉर्ट असेल, अतिशय त्रोटक असेल, तर त्याचा अर्थ काढायला खूप अवघड जातं. म्हणजे इमॅजिन करा की आता तुमच्या दरवाजावर नॉक झालं, तुम्ही दरवाजा उघडला आणि कोणीतरी तुम्हाला चटकन सांगितलं, पळा पटकन, पळा लवकर. बघा हा, पळा पटकन, पळा लवकर. ग्रॅमॅटिकली वाक्य पूर्ण होतंय, फुल स्टॉप देऊ शकतो आपण, पण अर्थाच्या बाबतीमध्ये काय, अर्थ पूर्ण होतोय, अर्थ नाही समजत आहे. एकतर पळा पटकन सांगणारा तू कोण, पहिला मुद्दा. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, का पळायचंय, आणि जर काही झालंच असेल तर ते पण सांग ना बाबा, कोणत्या दिशेनं पळायचंय, नाहीतर ज्या दिशेनं नको पळायला त्याच दिशेनं आम्ही पळत सुटू की नाही. म्हणजेच काय, मेसेज खूपच त्रोटक असेल तरी सुद्धा अर्थावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो, आणि मेसेज टू लॉंग असेल तरी सुद्धा परिणाम होतो संवादावर. म्हणजे बघा, आपल्या आयुष्यात दुर्दैवानं असे काही माणसं असतात की आपल्याला माहित असतं, यांनी आता एकदा बोलण्यासाठी तोंड उघडलं ना, झालं, आता अर्धा पाऊण तास निश्चिंती. मग आपण काय करतो, मग त्यांनी एकदा बोलायला सुरुवात केली की आपण आपले कान बंद करून घेतो आणि आपल्या विचारांमध्ये जातो. मग होतं काय, दुसऱ्या दिवशी हीच व्यक्ती आपल्यावर डाफरायला लागते, काल एवढं तुला अर्धा तास समजावून सांगितलं होतं, कुठे होतं तुझं लक्ष. आणि आपलं काय म्हणणं असतं, अरे बाबा, साधी एक 2-5 मिनिटांची बाब तू अर्धा तासभर समजावून सांगत होतास, म्हणूनच नाही समजलं. थोडक्यात काय, मेसेज मध्ये इन इटसेल्फ अडथळे जे असू शकतात ते अशा रीतीचे भरपूर असू शकतात, जे उदाहरणासाठी मी सांगितलं की एकापेक्षा अनेक अर्थ त्यातून निघत असतील. खूप छोटासा त्रोटक मेसेज असेल किंवा खूपच लेंदी असेल तर संवादावर त्याचा वाईट परिणाम होतोच. आता दुसरा घटक येतो, त्याच्या अगोदर मी एक्सप्लेन करू इच्छिते की हे सगळे अडथळे असे येतात, हे का माहित करून घ्यावं लागतं आपल्याला. एवढ्याच साठी की जे डॉक्टरांच्या भाषेमध्ये म्हटलं जातं, रोग सापडला तर उपचार करता येतील ना. त्याच्यामुळे नेमका अडथळा कुठे येतोय, नेमका काय प्रॉब्लेम आहे, हे जर आपल्याला कळलं तर ते प्रॉब्लेम येऊच न देणं, किंवा जर आलेच तर तात्काळ त्याचं निराकरण करणं आपल्याला शक्य होणार आहे. म्हणून हे अडथळे समजून घ्यावे लागतात. बरं, आता दुसरा जो आपला संवाद घटकातल्या प्रक्रियेतला मुद्दा होता तो म्हणजे बोलणारा सेंडर. लक्षात घ्या, जेव्हा केव्हा आपण बोलण्यासाठी तोंड उघडतो त्याच क्षणी आपण सेंडरच्या भूमिकेत जातो. मग बरेचदा असं पण होऊ शकतं की आपण बोलत असताना सुद्धा काही अडथळे येऊ शकतील. चला, चॅट बॉक्स मध्ये मला पटापट आपण बोलत असताना कोणते अडथळे येऊ शकतात हे सांगायचंय. माझं चॅट बॉक्स कडे लक्ष आहे. काय झालं, साधा सोपा प्रश्न आहे माझा. आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपल्याही लेवलवर अडथळे येत असतात. समोरचा पण बोलायला सुरू करेल, अगदी बरोबर. आपण बोलत असताना बरेचदा तसं आपल्याला दिसतं की समोरची पण व्यक्ती लगेच बोलत असते. ओके, अजून, हा, विना नॉलेज जर आपण बोलत असू तर अडचण येणारच आहे, अगदी बरोबर. आणखी, काही गोष्टी आपण विसरून जातो. येस, आउट ऑफ कंटेक्स्ट आपण बोलायला लागतो, अगदी बरोबर मुद्दा सांगितलाय सोहेला खान यांनी. आपल्याला सांगायचं वेगळं असतं आणि आपण बोलतो वेगळं, लँग्वेज प्रॉब्लेम येऊ शकतो. अगदी मस्त तुम्हाला तुम्ही कॅच केलेत बरं हे सगळे अडथळे. समोरचं ऐकत नाही हे पण आपल्याला लक्षात येऊ शकतं. रिपीटेडली कदाचित आपण बोलू शकतो. त्याच्यानंतर समोरच्याचं ज्ञान कसं आहे किंवा किती आहे हे आपल्याला कदाचित माहित नसलं तरी अडचण येऊ शकते. योग्य शब्द आपण वापरायला पाहिजेत, अगदी बरोबर तुम्ही सगळे सांगताय. ठीक आहे, या संदर्भातच आपण बोलूया. तुम्ही सगळ्यांनी जे अडथळे सांगितले बोलणाऱ्याच्या लेवलवरचे, अगदी सगळेचे सगळे बरोबर आहेत. आपण बोललेलं समोरच्याला कळेल का, ही पण धास्ती आपल्याला कदाचित असू शकते. समोरचा आपल्याला रिस्पॉन्स देत नाही तेव्हा आपण कदाचित डिस्टर्ब सुद्धा होऊ शकतो. ओके, थँक्यू सो मच.
तर अशा रीतीनं फार छान अडथळे तुम्ही लगेच कॅच केलेले आहेत. समोरच्या बॉसची भीती पण कदाचित आपल्याला वाटू शकते. होतं बरेचदा असं, की समोर जर बॉसच असेल आणि आपल्याला काही सांगायचंय, तर कदाचित आपल्याला तेवढं चांगल्या रीतीनं नाही सांगता येत. कारण त्याच्या पदाचा आपल्यावर काहीतरी परिणाम झालेला असतो. ओके, थँक यू सो मच. तर अशा रीतीनं वेगळे अडथळे आपण बोलत असताना आपल्या लेव्हलवर येऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त काही मोजके अडथळे आणखी मी आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करू इच्छिते. म्हणजे तुम्ही सांगितलेले सगळे अगदी बरोबर आहेत, पण आणखीन काही की हे असे येतच असतात आपल्या आयुष्यात, ते आपल्याला माहित असले पाहिजे म्हणून सांगते. बरेचदा काय होतं माहितीये का, ऐकणारे जे लोक असतात ना, त्या बोलणाऱ्यांच्या मनामध्ये त्या ऐकणाऱ्यांबद्दल एक ग्रज असतो. हे कोण शहाणे लागून गेले, ज्यांना मीच सांगायचंय, असं जर आलं तर आपण खूप छान पद्धतीने त्यांना सांगणार का? अजिबात नाही. किंवा ज्या विषयावर आपल्याला बोलायचंय ते त्या विषयाचं नॉलेजच नसेल तर, किंवा आपलं प्रेझेंटेशन जर व्यवस्थित नसेल तर, असे वेगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. किंवा कधी कधी काही फिजिकल इनकॅपॅबिलिटी सुद्धा असू शकतात, की बोलणाऱ्याच्या जिभेतच काहीतरी प्रॉब्लेम असतो, की त्यानं कितीही अगदी बिंबीच्या देठापासून मन लावून बोलायचा प्रयत्न केला, त्याचा कंटेंट सुद्धा खूप छान असलं तरी सुद्धा ते समोरच्याला व्यवस्थितरित्या कळतच नाहीये. असेही काही प्रॉब्लेम्स बोलणाऱ्याच्या लेवलवर असू शकतात. किंवा कधी कधी असंही होतं बघा, की बोलणारा बोलत बघा हा लगेच तुम्हाला डेमो मिळाला की नाही, बोलणाऱ्याच्या लेवलवरचा प्रॉब्लेम. मला असं मध्येच काहीतरी खोकल्यासारखं होते किंवा पाणी पिण्याची गरज पडते, तर हे सेंडरच्या लेवलचा प्रॉब्लेम असतो तो. सो कधी कधी असं पण घडताना तुमच्या लक्षात आलेलं असेल, की बोलणारी व्यक्ती बोलत जरी असली ना, तरी तिच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळं चालू असतं. मग अशा वेळेस ते बोलणं इफेक्टिव्ह अजिबात ठरत नाही. आणि मग अर्थातच त्याचा परिणाम एकंदरीत संवादाच्या प्रक्रियेवर होतो. अर्थातच बोलणाऱ्याच्या लेवलवर जे जे अडथळे येतात, ते सगळेच्या सगळे अडथळे